एक भ्रष्ट मंत्री गेल्यावर दुसरा भ्रष्ट मंत्री थोपवला या शब्दात अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे। भुजबळांच्या मंत्रिपदानंतर दमानिया यांनी या शब्दात टीका केलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुरुवातीला ट्विट केलं आणि त्याच्यानंतर माध्यमांना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी टीका केली आहे भुजबळांच्या मंत्रिपदानंतर एक भ्रष्ट मंत्री गेल्यावर दुसरा भ्रष्ट मंत्री थोपवला या शब्दात अंजली दमानिया यांनी आक्रमक होत टीका केलेली आहे। भुजबळांचे आपण 7 घोटाळे जे आहेत ते बाहेर काढले आणि त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं जर एका भ्रष्ट मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जात असेल तर मग आता पुढे काय बोलावं असं अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं। एक भ्रष्ट मंत्री गेल्यावर दुसरा भ्रष्ट मंत्री थोपवला गेलाय अशा शब्दात अंजली दमानिया यांनी आक्रमक होत टीका केलेली आहे। आज जेव्हा भुजबळ मंत्रिमंडळाची मंत्री म्हणून शपथ घेत आहेत असं कळलं तर खूप अस्वस्थ वाटलं। मला खूप राग आला की असं काय आहे की राजकारणात एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवला जातोय। काय नाईलाज आहे की तुम्हाला अशाच माणसाला पुन्हा मंत्री म्हणून घ्यायचंय। 2.5 वर्ष जेलमध्ये राहून आलेले छगन भुजबळ तुम्ही आमच्या डोक्यावर थोपताय। मला तर कळत नाही या राजकारणाला म्हणायचं काय। आता किळसवाणी झालं एवढंच म्हणावंसं वाटतं। भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही। सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। तर या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहताय। अंजली दमानिया यांनी आक्रमक होत टीका केली आणि त्याच्यावर आता